राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने आज 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होतात की नमोचा 8वा हप्ता कधीपासून वाटप होईल, पीएमचा 21वा हप्ता कधीपासून वाटप होईल। तर तुमचे आजपासून खऱ्या अर्थाने नमोच्या 8व्या हप्त्याची पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा 8वा हप्ता पीएमचा 21 हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमोचा 8वा हप्ता पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून नमोचा 8वा हप्ता सोडलेला आहे आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पीएमचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना एकंदरीत नमोचा 8वा हप्ता पीएमचा 21 हप्ता या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, आज दुपारपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि संध्याकाळी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। कारण शेतकरी बांधवांना आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरित होणार आहे, दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी 5 वाजेपर्यंत दुसरा टप्पा आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा, अशा पद्धतीने नमोच्या हप्त्याचे आणि पीएमच्या हप्त्याचे वितरण सुद्धा होतच आहे। बघा तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट या ठिकाणी भरपूर दिवसांपासून पाहत होता, पीएमच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा पाहत होता, परंतु यापुढे वाट पाहायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अजून 4 महिने पूर्ण झालेले नाही तरी पण सरकारच्या माध्यमातून अगोदर हे पैसे का वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, मान्सूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। तर या नुकसानामुळे भरपूर शेतकरी बांधवांचे घरे वाहून गेले, शेतामधील माती सुद्धा वाहून गेलेले होते। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून पीक विम्याचे पैसे नमोचा 8वा हप्ता पीएमचा 21 हप्ता या ठिकाणी वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना मागच्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, त्यासोबतच भरपूर या ठिकाणी विधवा पेन्शन लाभार्थी होते त्यांचे सुद्धा पैसे मिळालेले आहेत। त्यासोबत पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली होती, परंतु नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांना अजून नमोचा 8वा हप्ता पीएमचा 21 हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे अशा शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं, परंतु यापुढे चिंता करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं बटन दाबून आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4000 रुपये आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। सरासरी राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। 2
हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे 14,000 रुपये वाटप झालेले असतील आणि पीएम किसानच्या माध्यमातून 20 हप्त्यांचे 40,000 रुपये जमा झालेले असतील, तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही, कारण नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवून जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील सरासरी 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, परंतु या 52 लाख शेतकरी बांधवांना हे पैसे सरसकट वाटप होणार नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये, नियमांमध्ये, अटींमध्ये बसत असतील अशाच पात्र शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। जी निधीची आवश्यकता होती ती निधीची आवश्यकता सुद्धा पुरवण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांना, नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून नमोच्या 8 हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्राचे कृषी मंत्री म्हणजेच भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएमचे 21 हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता। आता बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून नमोचा 8 हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील त्यांनाच या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा या नवीन पात्रतांमध्ये, नवीन अटींमध्ये, नवीन शर्तींमध्ये बसत आहात का? जर तुम्ही या नवीन अटींमध्ये, नवीन शर्तींमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4,000 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या। वर्तमानपत्रामध्ये, पेपरला बातमी आलेली होती की शेतकरी बांधवांची दिवाळी, पाडवा, भाऊबीज गोड होईल, परंतु शेतकरी बांधवांना दिवाळी होऊन गेली तरी पण पैसे आलेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते। शेतकरी बांधवांना वाटत होतं की हे सरकार आपल्याला फसवत आहे, सरकार आपल्याला खोटं बोलत आहे, परंतु शेतकरी बांधवांना मागच्या 5 ते 6 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुरू होते। त्यामुळे नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता वाटप करणं शक्य होत नव्हतं। त्यामुळे राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये गैरसमज पसरलेले होते। तर हे गैरसमज दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सकाळीच डीबीटीचं बटन दाबून पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानामधून त्यांना सावरण्याचा दिलासा मिळून जाईल। या दृष्टिकोनातून मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप केलेले आहेत। आता नमोचा आणि पीएमचा हप्ता वाटप होत आहे। एकंदरीत भरपूर शेतकरी बांधवांना या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी सरकारकडून मदत होत आहे। जरी तुम्हाला फुलाप्रमाणे मदत करण्यात आलेली नसली तरी पण तुम्हाला फुलना फुलाची पाकळी या पद्धतीने मदत करण्यात येत आहे। अजून सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजून आम्ही शेतकरी बांधवांना मदत करणार आहोत, परंतु आता सध्याच्या स्थितीला बाकी योजनांचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे फक्त शेतकरी बांधवांना जास्त पैसे दिले तर या ठिकाणी बाकी योजनांचे पैसे वाटप करायला निधी कमी पडेल। या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वांना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पैसे वाटप होत आहे, परंतु शेतकरी बांधवांचे जे हक्काचे पैसे आहेत तर ते सर्वात अगोदर त्यांना सुद्धा वाटप होत आहे। आता बघा शेतकरी
शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा शेतामधील भरपूर कामे असतील तर ती शेतामधील तुम्ही सुद्धा कामे करायला सुरुवात करायची आहे, परंतु ती कामे सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिटं जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती माहिती पाहून घ्या. त्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या कामाला लागा, मी सुद्धा माझ्या कामाला लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि माझा सुद्धा जास्त वेळ घालवणार नाही. म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा भरपूर कामे आहेत आणि मला सुद्धा भरपूर कामे आहेत. त्यामुळे जी महत्त्वाची माहिती आहे तर ती महत्त्वाची माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर 2 मिनिटं ते काम बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सत्य माहिती समजून जाईल. कारण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जातात की नमोचा 8 हप्ता 3000 रुपयाप्रमाणे वाटप होईल, पीएमचा 21 हप्ता 3000 रुपयाप्रमाणे वाटप होईल. परंतु शेतकरी बांधवांना सरकारने त्यावरती आज उत्तर दिलेलं आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे नमोचा 8 हप्ता 2000 रुपये, पीएमचा हप्ता पीएमचा 21 हप्ता 2000 रुपये, म्हणजेच या 2 योजनांच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 4000 रुपये मिळणार आहे. 6000 रुपयांचा निर्णय झालेला नाही. बघा या ठिकाणी आपण पहिला निर्णय बघितलेला आहे. आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता वाटप होईल, उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, या दोन्ही हप्त्यांसाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असेल तर ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकता. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर नियम, अटी आणि पात्रता ज्या ज्या लावण्यात आलेल्या आहेत तर त्या नियम, अटी आणि पात्रता या ठिकाणी सांगत आहे. या सर्व गोष्टी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील हप्त्यांचे पैसे सरसकट सोडण्यात आलेले होते, परंतु या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 21व्या हप्त्यासाठी कशामुळे अटी आणि शर्ती लावलेल्या आहेत. तर बघा शेतकरी बांधवांना, अगोदर सरकारला वाटत होतं की जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांनीच अर्ज केलेले आहेत, परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार आहेत, ज्यांच्याकडे जमिनी नाही, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन या ठिकाणी नकली बनावट कागदपत्रे तयार करून नमो शेतकरी योजनेचा, पीएम किसानचा अर्ज केलेला होता, त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. तर अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. त्यांच्यामुळे या ठिकाणी नियम लावण्यात आलेले आहेत. जे जे गरजू शेतकरी बांधव असतील त्यांनाच पैसे मिळालेले पाहिजेत, त्यांच्या हक्काचे पैसे कोणीही खाल्ले नाही पाहिजेत, या दृष्टिकोनातून नियम आणि अटी आणि पात्रता सुद्धा लावलेले आहेत. बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असायला पाहिजे. म्हणजेच शेतकरी बांधवांकडे 10 एकर, 20 एकर, 25, 30 एकर अशा पद्धतीने जमिनी असतील तर त्यांचे वार्षिक उत्पन्न 30 लाख, 40 लाख, 50 लाख रुपयापर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यांना या 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहे. त्यानंतर दुसरे पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील मुलगा, मुलगी, पती, पत्नी, सासू, सासरे जर एखादे सरकारी कर्मचारी असतील आणि ते रिटायर झालेले असतील तर या ठिकाणी तुमचा लाभ बंद होणार आहे. त्यानंतर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर पैसे मिळतील, परंतु पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे. बघा अशा नवीन पात्रता, नवीन अटी सुद्धा लावलेल्या आहेत. जे जे शेतकरी बांधव नवीन अटींमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. बघा आता आपण अटी आणि पात्रता बघितल्या. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोले जिल्हा, हिंगोली जिल्हा असेल, अमरावती जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्यासोबत शेतकरी बांधवांना नागपूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, जालना असेल, जळगाव असेल, अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता विस्तांतर होईल अशा पद्धतीने दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे. बघा शेतकरी बांधवांना, आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांना प्रश्न विचारलेला होता की तुम्ही भाऊबीजच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते वाटप करणार आहात का, तर त्यावरती दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी नमोचा 8 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर येण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत आहोत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होतील. शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळून जाणार आहे. त्या अगोदर शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे. बँक खातं चालू आहे का, बँक खात्याची केवायसी करा.
बँक खात्याला पॅन कार्ड लिंक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचे डीबीटी सुरू आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण दोन्ही हप्त्यांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत. बघा शेतकरी बांधवांना तुमचा जास्त वेळ घेतलेला नाही आणि माझा सुद्धा वेळ घालवलेला नाही. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.